कांगो आणि इतर आफ्रिकन देशांमध्ये मंकी पॉक्सचे रुग्ण वाढत आहे। यामुळेच WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले। या आजाराबाबत अद्याप अनेक लोकांना माहितीच नाहीये। यामुळेच आज आपण या आजाराची कारणे, लक्षणे, उपचार याची माहिती आज आपण जाणून घेऊया। आता मंकी पॉक्स म्हणजे नेमकं काय हे पहिले आज समजून घेऊया। मंकी पॉक्स हा व्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे। तो झूनोसिस डिसीज म्हणजे प्राण्यांमधून माणसाकडे येणारा संसर्ग आहे। विविध प्रजातींची माकडं, उंदीर, खारींकडून हा व्हायरस माणसांमध्ये येतो, ज्यामुळे शरीरावर बारीक दाणे आल्यासारखे दिसतात। 1970 मध्ये आफ्रिका खंडात पहिल्यांदा मंकी पॉक्स आढळलं होतं। आफ्रिकेबाहेर पहिल्यांदाच मंकी पॉक्स पसरला तर 2003 मध्ये अमेरिकेत तेव्हा याचे रुग्ण आढळलेले। जुलै 2022 मध्ये भारतात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला। आता मंकी पॉक्सची लक्षणं काय हे आज आपण जाणून घेऊया। ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, शरीरावर भरीव पुरळ येणे, घसा खवखवणे, वारंवार खोकला, सुस्त वाटणे, खाज सुटण्याची समस्या, थंडी जाणवणे, पाठ सतत दुखणे, त्वचा तडतडून भेगा पडणे। आता मंकी पॉक्सचा संसर्ग कसा पसरतो हे जाणून घेऊया। मंकी पॉक्सचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्कात व संबंध येणाऱ्या व्यक्तीला हा संपर्क होऊ शकतो। शरीर संबंध, स्पर्श वा मिठी याद्वारे हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो। सोबतच बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे, खोकलण्याद्वारे हा बोलताना उडणाऱ्या थुंकींमधून संसर्ग पसरण्याची काहीशी शक्यता असते। तुमच्या त्वचेला भेगा असतील किंवा जखम झालेली असेल त्याद्वारे श्वसनामार्गे हा किंवा डोळे, नाक वा तोंडाद्वारे ही विषाणू शरीरात शिरकाव करू शकतो। मंकी पॉक्सवर उपचार आहेत का? तर संसर्ग पसरणं रोखणं हाच एमपॉक्सवरचा सर्वात मोठा उपाय आहे। मंकी पॉक्सवरच्या लशी उपलब्ध आहेत, पण त्या सर्वांसाठी सहजासहजी उपलब्ध नाही। ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे, जे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असतील अशांनाच या लशी देण्यात येतात। अजून अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अनकटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।